सो हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल स्टेनो बाय संग्राम। आज मी तुम्हाला 1K सबस्क्रायबर झाल्याबद्दल हे व्हिडिओ पाठवते, ठीक आहे। तर ह्या व्हिडिओमध्ये मी काय करणार आहे, तुम्ही जे माझ्याबद्दल क्वेश्चन विचारलेले आहेत, जे कमेंट विचारलेले आहेत, मी त्याचे उत्तर आज देणार आहे। ज्याच्यामध्ये म्हणजे बरेच तुम्ही कमेंट विचारलेले होते, त्याच्यापैकी ठराविक क्वेश्चन जे आहेत ते मी हायलाइट करून तुम्हाला म्हणजे पाठवून राहिले। तर ते कोणते, तर मी स्टेनो केव्हा केली, मी जॉब करतो का, मला स्टेनो कोणी शिकवले व मी कोणते स्टेनो केलेले। तर हे जे क्वेश्चन आहेत थंबनेलमध्ये पाहिलेले ते मी तुम्हाला सांगणार आहे। हे व्हिडिओ फक्त 1K सबस्क्रायबर झाल्याबद्दल आहे, ठीक आहे। तर आता एज्युकेशनचं चॅनल आहे, तर काहीतरी स्पेशल पाठवायचं, तर वेगळं तरी काय पाठवणार नाही का, एज्युकेशनमध्ये काही वेगळं करू शकत नाही। त्यामुळे मला वाटलं की आता मी हे जे व्हिडिओ आहे ते तुमचे डाऊट क्लिअर करतो। तर आज मी फायनल ते मग मी सांगू राहील तुम्हाला। तर मग ते सांगायच्या आधी फक्त एक तुम्हाला सांगू इच्छितो की ह्या चॅनलवर स्टेनोचे जे इन्फॉर्मेशन आहे ते दिलेले आहेत मी, जसं की स्टेनोचा अभ्यास कसा करायचा, स्टेनो म्हणजे काय, स्टेनोची स्पीड कशी वाढवायची, असे जे क्वेश्चन आहेत मी त्याचे उत्तर तुम्हाला दिलेले आहेत। म्हणजे त्याच्याविषयी मी सेपरेट व्हिडिओ काढून मी तुम्हाला पाठवलेले आहेत। परत स्टेनोचे सगळे धडे शिकवलेले आहेत आणि जे स्टेनोचे आउटलाईन असतात मी त्यासुद्धा तुम्हाला काढून दाखवलेले आहेत। तर स्टेनोचे गाणे म्हणजे स्टेनोमध्ये गाणी काढून दाखवलेले आहेत, जसे की मी कोणतं गाणं काढले होते, मेरा भाई तू मेरी जान है, ते नाही का, ते भावाविषयी गाणं होतं। परत अरिजित सिंगचे 1-2 गाणी होतं, एक रॅप आहे बाजीगर, ते बी म्हणजे RCRचे एक रॅप, ते मी असे गाणे तुम्हाला पाठवलेले जे तुम्हाला समजा बोर झालं स्टेनोचे नुसतं धडे पाहून आउटलाईन्स पाहून, तुम्ही हे पाहून सुद्धा म्हणजे स्वतःच टाइमपास करू शकता किंवा एन्जॉय करू शकता। ह्या हेतूने मी ते गाणे पाठवले होते। तर त्याच्यापैकी मला असं वाटतं सगळ्यात जास्त फायदा झाला तुम्हाला तर ते फक्त इन्फॉर्मेशनच्या व्हिडिओबद्दल, ज्याच्यात मी पाठवलं होतं की स्टेनो म्हणजे काय, त्याला सगळ्यात जास्त जणांपर्यंत ते व्हिडिओ पोहोचलेला आहे। त्याच्यानंतर स्टेनोची स्पीड कशी वाढवायची, परत स्टेनो जर सोपं जात नसेल तर काय करायचं, म्हणजे अवघड जात असेल तर काय करायचं, कशी टिप्स वगैरे मी ते सांगितलेलं होतं। आणि परत स्टेनोचा अभ्यास कसा करायचा हे बी मी सांगितलेलं आहे, सुरुवातीपासून कसा करायचा, तर तुमचे धडे झाले असेल ते कसे करायचे, मी असं बऱ्याच गोष्टी तुम्हाला सांगितलेल्या आहेत। तर ते फायदा तुम्हाला झाला असेल 100%, पण मी एक सांगतो आणखीन एक की तुमचा जसा फायदा झाला ना तसाच माझा सुद्धा झालेला एक फायदा, ते म्हणजे काय, माझी स्टेज डेअरिंग जी ना ती लय वाढलेली। आधी जेव्हा मी व्हिडिओ काढायला सुरुवात केली होती, म्हणजे पहिला जेव्हा माझा व्हिडिओ पाठवला होता मी, तेव्हा मी होतो थोडं घाबरलेलो, म्हणजे तेव्हा माझं व्हिडिओमध्ये थरथर काप चालू होता, तर मग मी ते कट करून परत व्हिडिओ रेकॉर्ड केला, असं माझं सुरुवातीचं होतं। पण आता सध्याला मी डायरेक्ट व्हिडिओ काढू शकतो न घाबरता, म्हणजे ह्या चॅनलमुळं म्हणजे आज झालं मला इतकी डेअरिंग आली की मी कॉलेजमध्ये सुद्धा ऑन द स्पॉट मी स्पीच दिलेली एकदा दोनदा, फक्त या यूट्यूब चॅनलमुळे इतकी डेअरिंग आलेली। तर हे माझा एकदम चांगला फायदा झालेला आहे आणि तुमचा बी एकदम चांगला फायदा करून दिलेला आहे मी। बऱ्याच गोष्टी जे तुम्हाला माहीत नसलेले ते मी सांगितलेले आहे, बऱ्याच काही गोष्टी टिप्स दिलेल्या आहेत, परत माझ्या अनुभवानुसार मी सांगित गेलेलो आहे। तर अशा प्रकारचं मी काढलं होतं, म्हणजे व्हिडिओ काढलेले बरेचसे। माझं जे स्वप्न होतं म्हणजे माझे टार्गेट होतं ना पहिल्यापासून की माझे यूट्यूबवर किती सबस्क्रायबर पाहिजे, ते होतं फक्त 100 सबस्क्रायबर्स वाटलं होतं की माझी व्हायला पाहिजे। तर 100च्या पेक्षा बी जास्त 1000 झालेले आहेत, तर मग आनंद तर किती असेल तुम्हाला माहीतच आहे। आता 1000 सबस्क्रायबर म्हणजे बी जास्त नाही असं वाटू शकतं बऱ्याच जणांना, पण स्टेनोचं चॅनल म्हणल्यावर स्टेनोला जणांना माहीत नाही आणि त्याचं चॅनल बनून त्याच्यावर 100 म्हणजे 1000 सबस्क्रायबर झालं म्हणजे जास्तच आहे। तुम्ही पहिला व्हिडिओ बघू शकता कशी क्वालिटी कशी नाही, म्हणजे ते एकदम पहिला व्हिडिओ कसा असतं जसं की, तर त्याच्यात आतमध्ये एकदम जास्त फरक झालेला आहे। तर असं माझी जी यूट्यूबची जर्नी ती बी एकदम चांगली चाललेली आणि माझी स्टेनोची जर्नी ती बी। तर मग त्याच्यापैकी जर्नीमधलेच हे जे डाऊट्स आहेत ते मी घेतलेले आहेत। त्यातलं पहिलं डाऊट असं आहे, मी स्टेनो केव्हा केली, तर केव्हा केले ते एकदम सांगितलेलं मी बऱ्याच याच्यात, कोरोनामध्ये एकदम वेळ होता जास्त, तर तेव्हा आईने आम्हाला सुरू केलं शिकवायला। तर आज झालं की दीदी म्हणली होती की आई आम्हाला स्टेनो शिकव, तर आईने सुरू केलं स्टेनो शिकवायला। तेव्हा मी आईला एकदा सुद्धा म्हणलो नाही की आई मला स्टेनो शिकव, कारण मला अभ्यासात आवड नव्हती, ठीक आहे। अभ्यास म्हणलं का 36चा आकडा माझा अभ्यासाशी, राग यायचा म्हणलं की अभ्यास म्हणलं, मला अभ्यास आवडत नव्हता। तर मग तरी आईने शिकवलं, तर आई म्हणली एकटीला काय लाग, तुला बी शिकवते, तर मग मला बी सुरू केलं शिकवायला। पण तेव्हा काही नाही वाटलं, जरा शिकवलं जरा एन्जॉय थोडक्यात म्हणून मी केलं होतं, मला काही माहीत नव्हती काही अवघडी वगैरे, आईने आम्हाला सांगितलंच नव्हतं काही। तर सुरू केलं आईने आम्हाला शिकवायला, तेव्हा मला कळलं की थोडंफार काय ना अवघड आहेच ना पण। तर मग मी म्हणलं आई मी नाही करणार स्टेनो, तर आईने तेव्हा काय केलं, जर मला असं गोड बोलली, मला समजून सांगितलं आणि मला म्हणीलच शेवटी की बरं ठीक आहे मी परत स्टेनो करतो म्हणून।
एकदा तर रुसून बसली होती की नाही करायचं, मी बोलणारच नाही. असं करू करू आम्हाला म्हणजे मला स्टेनोला तिने करायलाच लावलं. दीदी कधी सोडून येते, तिला एकदम इंटरेस्ट होता त्याच्यात. मला जास्त नव्हता, पण मी परत सुरू केलं. त्याच्यानंतर परत थांबलो, परत सुरू केलं आणि एकदा मी डायरेक्ट म्हणलो की नाही आई, मी आता स्टेनो करणार नाहीच. तर मग आई म्हणली, अरे जर तू स्टेनो केलं ना तर तुला मोदी भेटायला येते. मोदी भेट म्हणजे किती मोठी गोष्ट आहे ना ती, मोदी भेट. आणि आई काय म्हणली होती की तुम्ही लहान वयाचे म्हणजे तुम्ही इतके छोटे आहेत ना, तर मोदीला सुद्धा आश्चर्य होईल आणि मोदी एक ना एक दिवस स्वतः येतील किंवा इन्व्हाइट करतील तुम्हाला की चल तुम्हाला आम्हाला भेटायचं आहे असं तसं. आई म्हणजे असं आशा दाखवली आम्हाला. तर मग आम्हाला वाटलं करावं. परत आई म्हणले जर स्टेनो झालं ना त्याच दिवशी मी तुम्हाला काही पैसे देतो. आणि पैसे आणि मोदी हे दोघं म्हणल्यावर म्हणजे हे दोन्ही गोष्टी म्हणल्यावर आम्हाला तर इतका आवड निर्माण झाली स्टेनोविषयी. आम्ही डायरेक्ट पूर्ण त्याच्याकडेच फोकस केला. आणि परत दिदी आणि मी दोघं स्टेनो करत होतो ना, ते एकमेकांसोबत आमचं कॉम्पिटिशन वाढलं होतं, कोण जास्त करतं. तर दिवसभर आम्ही त्या गोष्टीला देत होतो स्टेनोला. असं करीत आम्ही स्टेनो कम्प्लीट केलं. मी सोडितोय कधी, धरतोय कधी, परत म्हणतो नाही करायचं, करतोय नाही करायचं, करतोय नाही करायचं, असं करू करू एकदा बहुत झालं स्टेनो. इतकं डोक्याचा ताण गेलं. पण नंतर ना स्पीड वाढायला आहे ना, मला स्वतःलाच इंटरेस्ट आला होता की आता आपण अभ्यास करायला पाहिजे, किंवा मला स्वतःलाच करायला इंटरेस्ट येत होता ना. तर मग मी आणखीन जास्त करत होतो ना, अभ्यासाची सवय लागलेली होती तेव्हापर्यंत. मग फायनल माझं स्टेनो झालं होतं. मी जेव्हा सुरू केलं तर स्टेनो तेव्हा मी होतो 7वीला. आणि असं 1 वर्षात माझं कम्प्लीट झालं बी असं स्टेनो. 7वीला असताना म्हणजे तुम्हीच बघा किती लहान आहे. मग आईने बरोबर आम्हाला म्हणलं दोघांना की चांगलं स्टेनो करून घेतलं. दोघांचं एकदम पक्क झालं स्टेनो. तर मग स्टेनोचे अभ्यास केल्यामुळे आम्हाला सवय झाली त्या अभ्यासाची. त्या आणि माझी 10वी होती म्हणजे 10वी आली नंतर. आणि अभ्यासाची सवय असल्यामुळे मी ना इतका अभ्यास केला 10वीला 92.7% मला पडले. आणि एका मार्काची सुद्धा कॉपी नाही केली मी त्याच्यामध्ये. इतकं म्हणजे चांगलं केलं की माझ्यासाठी एकदम फुल इफर्ट्स लावून दिले मी त्याच्यात. आणि तुम्हाला माहीतच आहे डेडिकेशन किती लागलं असेल. 92.7 एकदम मनाचे सगळे. तर पण स्टेनोमुळे फायदा झालेला आहे मला, हे तर 100% माहिती. मला ध्यानात ठेवायची बी सवय लागली आणि अभ्यासाची बी सवय लागली. असं माझं स्टेनोचं जे जर्नी होती ती मी सांगितलेली आहे. त्याची पुढचा डाऊट आहे की मी जॉब करतो का, हे बऱ्याच जणांनी विचारलं बरं का, मी जॉब करतो का किंवा कोणता करतो, डायरेक्ट विचारतो कोणता करतो. तर मी सांगतो मी आणखीन 18 वर्षाचं झालेलो नाही आहे. मी आता जस्ट 11वीला आहे म्हणजे आत्ता. ठीक आहे, मी मागच्या महिन्यात 16 वर्षाचं झालेलं आहे. म्हणजे आणखी मी जॉबला अप्लाय करू शकत नाही. कोणत्याही जॉबला 18 वर्ष तर लागतात ना, त्यामुळे मी जॉब करू शकत नाही. मग तुम्हाला असं वाटत असं नाही एखाद्या वेळेस की आई जॉबला आहे का, आईने आम्हाला शिकवलं म्हणलं आई जॉब करते का, तर नाही, ती बी नाही जॉब करत का. त्याचं कारण काय सांगू का, की आईने स्टेनो केलेलं होतं तेव्हा जेव्हा ते स्टेनो झालेलं होतं त्याच्यात पेपर द्यायची वेळ आली तिला आणि काही कारणामुळे तिला पेपर देता आलं नाही. तर मग बऱ्याच वर्षानंतर कोरोना आला. बऱ्याच वर्ष म्हणजे 10 वर्षानंतर डायरेक्ट. ठीक आहे, तर कोरोनामध्ये मग आम्हाला जेव्हा शिकवलं का तेव्हा तिला वाटलं आता जॉब करायचं का स्टेनोवर. तर मग तिने परत केलं आणि पेपर दिला, पास झाली मस्त. आणि आता जॉबला लागायचा जेव्हा विचार आला तेव्हा कळलं की ती एज बार झाली होती की मग जॉबला तर अप्लाय करू शकत नाही. मग तिने तेवढा फायदा करून घेतला होता पण की आम्हाला शिकवलं होतं. तर मग तिने माझा फायदा केला म्हणून मी बी तुमचा फायदा करतो आहे की नाही. मग मी बी जॉब करीत नाही कारण मी आणखी 18 वर्ष झाली नाही, 16 वर्षाचा आहे मी. ठीक आहे, मला स्टेनो कोणी शिकवले ही तिसरा प्रश्न होता. आणि तोच म्हणजे आईने म्हणजे ठीक आहे, आईने उत्तर आहे. ठीक आहे, आईने शिकवलेलं स्टेनो कोरोना काळामध्ये. तिने लय मस्त करून घेतलं. पण मला नव्हतं वाटलं मी करीन बरं का, मला माहीत नव्हतं अवघड असतं वगैरे. जास्त अवघड नाही हे, पण थोडं बी अवघड आहे, मला माहीत नव्हतं. त्यामुळे ते आमचं झालं ते. ठीक आहे, त्याच्यापुढे मी कोणते स्टेनो केले हे क्वेश्चन याच्यामुळे घेतला गेला. ते एवढ्या वेळेस नाही विचारलं मी कोणतं स्टेनो केलं, पण ती इन्फॉर्मेशन बी द्यायचं नुसतं असं बोलून वेळ वाया घालण्यापेक्षा थोडं मी इन्फॉर्मेशन बी द्यायचा विचार केला ह्या व्हिडिओमध्ये. तर स्टेनो असतं 2 प्रकारचं. म्हणजे ज्या त्या प्रत्येक भाषेमध्ये स्टेनो असतं, पण महाराष्ट्रात जास्त केलं जातं ते मराठी आणि इंग्लिश. हिंदी बी करतात पण मराठी आणि इंग्लिश जास्त करते. ठीक आहे, तर त्याच्यापैकी मी दोन्ही बी करून टाकलेलं, मराठी बी झालेलं आणि इंग्लिश बी झालेलं आहे माझं. तर इंग्लिश 7च झालेलं आहे ह्याच वर्षी. आणि मराठी जे केलं तर त्याच्यामध्ये 2 भाषा असतात मराठीमध्ये. एक असतं इनामदार कर्णिक आणि एक असतं लिमय. म्हणजे हे काय त्यांचे लेखक आहेत. ठीक आहे, लेखकावरून त्यांचे स्टेनोचे नाव पडलेले होतं. मी इनामदार कर्णिक हे केलेलं आहे कारण ते आईचं झालं होतं.
आणि आता जे मी यूट्यूबवर शिकवलेले धडे, सगळे धडे शिकवले, तर ते सुद्धा मी ह्याच भाषेतले शिकवलेले. आता तुम्हाला असं वाटतं समजा आम्ही लिमय केलं तर मग वेगळं आहे का हे, असं तसं का, कोणतं केलं पाहिजे, आज जर वाटत असेल तर काही अडचण नसतं. कोणतं जरी केलं तरी एकच आहे, म्हणजे जे प्रॉफिट होणार तुम्हाला एकच होणार आहे. तर मग तुम्ही दोन्हीपैकी कोणतं केलं तरी चालणार आहे. पेपर तर सेमच असते, ते विसरू सुद्धा नाही तुमचं कोणती भाषा झालेली आहे. त्यांना फक्त पेपरशी मतलब तुम्ही पास झाले तर तुम्ही चालते, ठीक आहे. त्यामुळे ते टेन्शन घेऊ नका की मी लिमय केलं, इनामदार कर्णिक नाही केलं किंवा हे केलं ते नाही, तसं काहीच अडचण होणार नाही आहे. दोन्ही एकच आहे. आता सोपं कोणतं आहे तसं बी काय अडचण नाही, दोन्ही सेमच सारखंच आहे. सारखंच म्हणजे दोन्हीला सेमच इफर्ट तुम्हाला करायला लागणार आहे. दोन्ही ज्याच्यात ध्यानात तर ठेवायचंच आहे, काही ना काही जे देतील ते, ठीक आहे. त्यामुळे दोन्हीपैकी कोणतं करा काही अडचण नाही. पण दोन्ही करा, ठीक आहे. म्हणजे मराठी आणि इंग्लिश हे दोन्ही करा. ते मराठीमध्ये तुम्ही कोणतं केलं तरी चालेल, पण मराठी करा आणि इंग्लिश हे दोन्ही झालं पाहिजे, ठीक आहे. जरा इम्पॉर्टंट आहे, ठीक आहे. मग तुमचे जे डाऊट्स आहेत ते मला असं वाटतं क्लिअर झाले असतील. तर पण हे सांगतो, जर तुम्हाला काही आणखीन डाऊट असतील तर तुम्ही ते विचारू शकता. आणि माझे जे 1000 सबस्क्रायबर झालेले आहेत ते पुन्हा एकदा धन्यवाद. आणि परत ह्या धड्यामध्ये तुम्हाला असं वाटत असेल की स्टेनो आपण करावं किंवा शिकायचं का, असं डाऊट म्हणजे वाटत जरी असेल थोडंफार, तरी मी सांगतो बिनधास्त तुम्ही स्टेनो सुरू करा. टेन्शनच घेऊ नका, विचारसुद्धा करू नका, डायरेक्ट सुरू करा. कारण याने जो फायदा होईल ना तो लय होणार आहे. काय ना, बऱ्याच जणांना स्टेनो माहीत नाही आहे, त्यामुळे करू का नको हे विचारायला सुद्धा कोणाला विचारावं असं वाटतं. तर मला तर माहिती आहे ना, त्यामुळे मी सांगणार की चांगले एकदम स्टेनो चांगले स्कोप आहे, जॉब मिळणार आहे. पण जर तुम्ही केलं तर जॉब मिळणार आहे, ठीक आहे. असं तुम्ही म्हणू शकता की जॉब बिब काही नाही मिळत, जे करेन त्याला भेटणार आहे जॉब. आता तुम्हाला थोडेफार उदाहरण असंच ना की हे जॉबला लागले स्टेनोवर असं तसं, तर मग तुम्ही करा, टेन्शन घेऊ नका. स्टेनो दडपण घेऊ नका की अवघड आहे, सोपं आहे असं मानून जर तुम्ही केलं तर तुमचं स्टेनो चांगलं होणारच आहे, ठीक आहे. आणि जर तुम्ही रेफरन्स म्हणून तुम्ही माझे व्हिडिओ जर पाहिले तर त्याचा मी 100% सांगू शकतो की तुमचा फायदा होईल. परत मी बऱ्याच काही टिप्स दिलेल्या आहेत, तुम्ही म्हणजे इतकी मोठी व्हिडिओ तयार केली इन्फॉर्मेशनची, ते तुम्ही पाहू शकता. स्पीड कशी वाढवायची, ट्रान्सलेशन होत नाही, असे बरेच व्हिडिओ पाठवलेले तुम्ही, सेपरेट प्लेलिस्ट केलेली आहे, ते तुम्ही पाहू शकता. आणि तुमचा जेवढा फायदा होईल ह्या सगळं फ्री आहे, त्यामुळे स्वतःचा फायदा करून घ्या एकदम, ठीक आहे. जेवढं होईल तेवढं. आणि चांगले स्टेनोग्राफर व्हा शेवटी. मला सांगा की सर किंवा भैया जे म्हणायचं असेल ते की मी स्टेनोग्राफर झाले वगैरे, ठीक आहे. तर मला बी आनंद होईल. तर मी तर आणखी स्टेनोग्राफर म्हणून जॉबला लागू शकत नाही 2 वर्ष, पण तुम्ही लागले तर मला आनंद होईल. त्यामुळे तुम्ही सांगा. आणि माझा अनुभव ऐकून जर चांगलं वाटलं असेल, स्वतःच संग थोडंफार रिलेट करू शकले असते किंवा गुंतले जरी असतील ना या माझ्या जर्नीमध्ये, तर लाईक तरी करा, कारण मला बी प्रोत्साहन मिळेल. बरं झालं, लाईक करायचं नका करू, म्हणजे करायचं करणे तर नका करू असं म्हणायचं होतं, पण शेअर नक्की करा, ठीक आहे. म्हणजे मला आनंद होईल. त्यामुळं परत एकदा सबस्क्रायबर्स सगळ्यांना धन्यवाद. तुमच्यामुळे मी आज इथपर्यंत पोहोचलेलो आहे. आणि जर काही डाऊट आणखीन असेलच तर कमेंटमध्ये विचारा, मी जास्तीत जास्त सोडवण्याचा प्रयत्न करेन.